महाराष्ट्रामध्ये असणारे गड किल्ले वाडे हे मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय। या ऐतिहासिक वास्तूंबद्दल मराठी माणसाला नेहमीच आपुलकी आणि हेवा वाटत असतो। काळाच्या ओघात अनेक गड किल्ले आणि वाडे ढासळले तर काही विस्मरणात गेले। अशाच काही वाड्यांपैकी विस्मरणात गेलेल्या एका वाड्याला आज आपण भेट देणार आहोत। नमस्कार मित्रांनो, टुवर्ड्स द वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पुणे नाशिक महामार्गालगत राजगुरुनगर पासून 10 किलोमीटर अंतरावर चास हे गाव आहे। पुण्यावरून 1.5 तासाच्या प्रवासाने आपण चास या गावामध्ये पोहोचतो। चास गावाच्या मधोमध चहूबाजूंनी तटबंदी असणारा महादजी कृष्णजी जोशी चासकर यांचा हा वाडा। पूर्वीच्या काळी वाड्याला गडी असे देखील संबोधले जात होते। कदाचित हा वाडा नक्की कोणाचा आहे हे तुमच्या लक्षात आले नसेल। बाजीराव मस्तानी हा मूवी तर सगळ्यांनीच पाहिला असेल। या मूवी मधील श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई आपल्याला माहीतच असतील। काशीबाई या कृष्णाजी जोशी चासकर यांची मुलगी। काशीबाईंनी आपले बालपण याच वाड्यात घालवले असे म्हटले जाते। पूर्वीच्या काळी छत्रपती शाहू महाराज आणि ताराराणी यांच्यामधील वादामुळे अनेक सरदार ताराबाईंच्या सैन्यात सामील झाले व त्यामुळे शाहू महाराजांना सैन्याची गरज भासू लागली। सैन्य तयार करण्याची जबाबदारी बाळाजी विश्वनाथ यांच्यावर आली। त्यावेळी कृष्णाजी जोशी चासकर यांनी बाळाजी विश्वनाथ यांना आर्थिक मदत केली होती। या मदतीची परतफेड म्हणून बाळाजी विश्वनाथ यांनी आपला मुलगा बाजीराव व कृष्णाजी जोशी चासकर यांची मुलगी काशीबाई यांचे लग्न लावून दिले। कृष्णाजी जोशी चासकर यांचा सावकारीचा धंदा होता। पूर्वाभिमुख असलेली ही गडी आयताकृती असून पाऊण एकरात पसरलेली आहे। गडीचे मुख्य प्रवेशद्वार हे दगडी असून वरील भाग विटांनी सुशोभित केलेला आहे। याशिवाय वाड्याला अजून एक दरवाजा असून तो वापरात नसल्याने बंद केला आहे। गडीची तटबंदी ही मातीने बांधलेली असून अजूनही चांगल्या स्थितीत आहे। गडीच्या चारही टोकांना उंच बुरुज आहे। गडीच्या प्रवेशद्वारावर उंच असा लाकडी दरवाजा आहे। तसेच त्यावर लोखंडी सुळे अजूनही चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतात। पूर्वीच्या काळी आक्रमणासाठी हत्तींचा वापर केला जात असे। या हत्तींनी दरवाजे तोडू नये म्हणून दरवाजावर लोखंडी सुळे लावले जात असत। या वाड्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी दगडी चाक आपल्याला पाहायला मिळते। लाकडी दरवाजामधून प्रवेश केल्यानंतर मागील बाजूस पहारेकरांच्या देवळ्या आपल्याला पाहायला मिळतात। तसेच उजवीकडील देवळीमधून वर जाण्यासाठी छोटासा जिना आहे। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला 3 मजली वाडा पाहायला मिळतो। जोशी चासकर यांचे वंशज आजही या वाड्यामध्ये राहतात। बदलत्या काळानुसार वाड्याचे झालेले नूतनीकरण आपल्याला पाहायला मिळते। तर 3ऱ्या मजल्यावरील जुने दगडी बांधकाम अजूनही त्याच स्थितीत आहे। आतमध्ये आल्यावर तटबंदीला लागून असलेले आतील बांधकाम हे ढासळलेले पाहायला मिळते। या वाड्यामधील दरवाजांच्या समोर जुन्या काळातील तोफा ठेवलेल्या आहेत। त्याचबरोबर जुन्या काळातील काही दगडी वस्तू देखील आपल्याला येथे पाहायला मिळतात। या वाड्यामध्ये आजही जोशी चासकर यांचे वंशज राहतात। वाड्यामध्ये देवघर, धान्याची कोठारे अशा अनेक खोल्या आहेत। वाड्यामध्ये जोशी कुटुंब राहत असल्याने परवानगीशिवाय आतमध्ये जाऊ नये। संपूर्ण वाडा फिरायला साधारणतः 1 तास पुरेसा आहे। वाड्याच्या बाहेरील बाजूस लागूनच एक प्राचीन असे रामाचे मंदिर आहे। मंदिराचा सभामंडप पाहून कोकणातील जुन्या लाकडाच्या घरांची आठवण येते। सुंदर असे कौलारू पद्धतीचे बांधकाम तसेच मंदिरातील वातावरण देखील अतिशय शांत आहे। आम्ही रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी गेलो होतो, त्यामुळे मंदिर खूपच छान सजवले होते। तसेच रामाची सजवलेली पालखी देखील पाहायला मिळाली। या वाड्याच्या पाठीमागे एक महादेवाचे मंदिर देखील आहे। हे मंदिर देखील सुंदर असून तुम्ही त्याला भेट देऊ शकता। आजचा या ऐतिहासिक वाड्याचा व्लॉग इथेच थांबूया। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।